इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? चहा कॉफी असे चिलर गोष्टी आम्ही घेत नसती. आम्ही मुद्द्याचं बात करत असतो. Oh, that's great, great. No time pass, just work. I like it. बाय द वे, एक विचारू काय? गो अहेड असती. तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. फोनवर बोलले काय? दिसताय माझ्या मनामध्ये धास्ती, तू निस्तर असती. वल्लाय बिरादर, तिथे कातार मध्ये खूप मोठं टायकून रोज मीडियाचे सगळे इंटरव्ह्यू एवढे मीडिया सगळे वेगळे चॅनल इंटरव्ह्यू. तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं असणार, बघितलं असणार बिरादरला. ट्रू असती. इंटरनॅशनल बिझनेस तुमचं नॉलेज थोडं कमी आहे. नाही, अजिबातच नाही. इंटरनॅशनल नॉलेज म्हणजे माझी स्पेशालिटी आहे ना. वाटत नाही. बघितलंय मी तुम्हाला टीव्हीवर, कुठे कधी ते आठवत नाही, पण डेफिनेटली बघितलंय. पटला असती. एक नंबर, मस्त मस्त मस्त. तुम्हाला पण कुठेतरी बघितल्यासारखे वाटते. दिस टाइम दोघांच्या मनामध्ये धास्ती. सराक परमास्ती, जान नाही सास्ती, विसरा असती. इंटरव्ह्यू बिरादर, इंटरव्ह्यू मी आजूबाजूला असते. कोलॅबोरेशन मध्ये इंटरव्ह्यू असते. एक प्रश्न मला विचारा असती, तुम्ही कधी दुबईला गेलेला असती? दुबई मध्ये नाही गेलो कधी. का कोणी नेलं ना असते? अरे नाही नाही, नाही तर मग इथे काम कोण करणार? इथे एवढा मोठा बिझनेस छे. हूँ मेहता, बिग बिझनेस, हियर लॉट ऑफ वर्क, सो आय डोंट गो. उपयोग नसती. बिग बडा बिझनेसचा उपयोग नसती. कतार मध्ये ते वाळवंटासारखा असती, छोटासा असते. आमचा फार मोठा असते बिझनेस. तुम्ही फार विचार करते, ह्याला कुठे बघितला असती, ह्याला कुठे ऐकला असता असती. विचार करते, तुमचं डोकं पागल होती, तुम्ही म्हातारे होते, तुम्ही मारती, तुम्हाला पैसा नसते मिळते. तुम्ही असती. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते गॉगल काढू शकता इथे, काय प्रॉब्लेम नाही. इट्स ओके. आम्हाला डोले आले, डोले इफ यू वॉन्ट आम्ही काढतो. नाही, इट्स ओके, नाही, इट्स ओके, इट्स ओके. तो मीटिंगला सुरुवात करूया. लेट्स कम टू बिझनेस. म्हणजे तुमचं बी काम फटाफट आणि माझा बी फायदा फटाफट. फुलूस हिस्सा लक्ष्मी. पण कामाची गोष्ट हा करत असती, ऑफकोर्स. मान्य नसती. घाबरला असती. आता नीट बोल. सॉरी ती तो नाही आता. Yeah, yes, I'm sure. Yes. I'll get back. Yeah, sure. बरं झालं तुम्ही आला. मला तुमच्याशी बोलायचं होतं लँड बद्दल. नाही, ते नाही, त्याच्याबद्दल बोलूया, पण मारो एक बीजा काम छे. काय? ते दोन बिझनेसमॅन आले आहेत फॉरेनहून, तर त्यांना तुझ्या बरोबर मीटिंग करायची आहे. एक येते बोलायला. मला पण माझी तर आज कुठली अपॉइंटमेंट नव्हती. पप्पांची होती का? थांब मी विचारते. नाही, काकांना फोन नको करू. ती मीटिंग म्हणजे ऍक्च्युली मी फिक्स केली आहे मीटिंग. अरे वा. हा, मग तूच कर ना मीटिंग. तू फिक्स केलीस ना, मग तू जाऊन बोल त्यांच्याशी. नाही, मी बोलेन. नाही, आपण दोघे मिळून बोलूया. नाही म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांचं बोलणं होईल ना, म्हणजे तू काकाजींना एक्सप्लेन करशील तेव्हा तुला बेटर बोलता येईल, म्हणून म्हटलं चल ना. तर ते अरे भाई, खरंच तुम्ही बोलून घ्या ना. आणि हे बघा, मीटिंग तुम्ही फिक्स केली आहे ना, मग तुम्हीच बोला. तुम्ही जर असं नाही केलं तर पप्पांच्या नजरेत कसे मोठे व्हाल, हो ना? नाही म्हणजे वार्ता मीच करणार, फक्त तू बस. मग नाही, मी करेन मीटिंग, पण ते काय पण आपण ते बिझनेसमॅन आहेत ना, त्यांची अट आहे की त्यांना तुझ्याच बरोबर मीटिंग करायची आहे, नाहीतर ते निघून जातो म्हणतात. प्लीज. ठीक आहे, चल. हा, चल.
तुम्हा बघू नका आणि जमाना माझं म्हणताय वाजताय टोरम टोरम मग बास्की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर बुरुम 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 रिलॅक्स असती हसून खासती कुठला अरब असं बोलतो रे म्हणजे खुला खासती आस्ती नसती मस्ती काय चाललंय तुझं हं? असं काहीतरी करत बसताना पकडले जाऊ आपण कळलं काही पकडली नाही जाणार एकदा हो म्हणाली ना इथून घेऊन जायचं नाही या वहिनीला माझी बहीण आहे तू रिलॅक्स असती पाणी पिसती म्हटलं तुला आता की ती आपली नेहा नाहीये ती जयंतीबाई मेहताची मुलगी आहे अनुष्का मेहता समजतंय का तुला एकसारखी दिसणारी माणसं जगामध्ये असतात यश ऍक्सिडेंटमुळे झालं असेल का रे असं म्हणजे ऍक्सिडेंट शॉकमुळे असं होऊ शकतं समीर आपण अचानक ब्लँक होतो ना आपल्याला एखादा टाइम पिरियड किंवा काही माणसं रिलेशनशिप नाही आठवत ऍक्सिडेंटमुळे असं होऊ शकतं नाटक आहे सिनेमा आहे का सिरियल आहे हे सगळं खोट्या आयुष्यात होतं खऱ्या आयुष्यात होत नाही ती आपली नेहा नाहीये मी 100 वेळा तुला सांगतोय तुला काय सिद्ध करायचंय तुला काय म्हणायचंय की फक्त आपण खरं बोलतोय तो जयंतीबाई मेहता त्याचा तो रितेश मेहता तो ती अनुष्का मेहता हे सगळे खोटं बोलतायत आणि आपण फक्त खरं बोलतोय असं म्हणायचंय तुला तू वेड्यासारखा वागतोयस तू जे हे सगळं बोलतोयस ते माझ्या मेंदूला पटतंय रे समीर पण माझ्या मनाचं काय करू मनाचं जे मला सतत सांगते की ही नेहा आहे यार माझी नेहा आहे आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे कुठलंही लॉजिकल प्रॅक्टिकल काही एक्सप्लेनेशन नाहीये नेहा मी यश तू मला विसरलीस का हे बघ आपलं लग्न झालं होतं नेहा अनुबेन आय एम सॉरी मी खरंच तुला सॉरी म्हणायला मी खरंच सॉरी हा चौधरी इथे येऊन असा राडा करेल वाटलं असताना माहिती असताना मी तर इथे प्रिमाइस मध्ये पण येऊ दिला नसता अनुबेन आई शपथ हे माणूसला दिमागले शॉर्ट छे धीरे बाई उगाच पप्पाने ऐकलं ना तर गोंधळ होईल अरे नाही अनुबेन कळलं तर उलट बरा होईल नाही काय तुला वाटत पप्पाने कळायला पाहिजे आणि आपल्याकडून कळायला पाहिजे कारण तर तुम्ही खबरच आहे ना आपल्याकडे दिवारला भी कान आहे एवढे नोकरचा घर आहे ड्रायव्हर आहे गार्डनर आहे आता कोणाकडून वार्ता लीक झाली काकांना कळली आता अशी कुठून तरी कळली तर काकांना टेन्शन येईल नाही त्याच्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं नाही नको पप्पांना उगाच कळलं ना तर ते काळजी करतील अनुबेन आपल्या छोकरीची काळजी कुठल्या बापाला नसते मला सांग उलट आपली छोकरी सगळं आपल्याला येऊन सांगते स्वतःहून सांगते असं त्यांना कॉन्फिडन्स असेल तर टेन्शन येईल काय म्हणून म्हटलं आपण स्वतःहून सांगायला पटतं ना तुला मग चल सांगू नाही नाही ऐक ना नको नको आत्ता नको मी सांगेन त्यांना कधी सांगायचं कसं सांगायचं ते मी ठरवते पण प्लीज तू काही सांगू नकोस पप्पांना नाही नाही म्हणजे आता तसा विषय झाला तर मग पण विषय कसा निघेल भाई प्लीज तू विषय काढू नकोस प्रॉमिस कर मला तू सांगतेस म्हणून नाही काढणार आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नको झोप आता हा टेन्शन झाली आहे ना आम्ही सगळे आहे मी आहे गुड नाईट माझं जेन्युइनली लक्ष नव्हतं असं काय असेल तर सांगायचं की डबा आहे किंवा ड्रायव्हरकडे द्यायचा तो गाडीत ठेवून देतो सो या पुढे असं काही होणार नाही
झालं ना तुझं समाधान? हा, रडणं बंद कर आता. ओके, गेट फ्रेश. हा, आणि काय ग, ते तू म्हणत होतीस परीसाठी आज काहीतरी शुगर फ्री बनवणार आहेस तू. बनवणार आहेस आज? जा जा, मी आले. अजून किती दिवस चालणार आहे? काय ए, कम ऑन यश, हे दुःख जितकं जास्त कवटाळून ठेवशील ना, तितकंच जास्त परीचं जगणं अवघड होणार आहे. बाकी कोणासाठी नाही, त्या पोरीसाठी तरी तू माझ्या म्हणण्याचा विचार कर प्लीज. करशील ना विचार? या आले मी. नेहा, मी यश, तू मला विसरलीस का? हे बघ, आपलं लग्न झालं होतं नेहा, आपलं लग्न झालं होतं. 1 वर्षानंतर भेटतोय मी तुला. तू बायको आहेस माझी नेहा, तू बायको आहेस माझी नेहा. यार आपलं लग्न झालं नेहा. अनुबेन, अनुबेन, चीप छे साला, चीप माणूस, चीप. अनुबेन, त्याच्या डोळ्यात बघितला होता मी त्या दिवशी. त्याचं इंटेन्शनच चला खरा. 1 नंबर चला लबाड लफंगा माणूस चला. हे करणार ना आता, ब्लॅकमेल करायला तुला हे करणार, हे लेवलला जाणार तो. प्रायव्हेट नंबर. काय समजतो काय तू स्वतःला? काय सिद्ध करायचंय तुला हे सगळं करून? माझ्या घरी काय येतो, ऑफिस मध्ये काय येतो, वेश बदलून तुला सगळीकडून धक्के मारून काढून लावलं, तरी हे सगळं तू करतोयस ना? का करतोयस हे सगळं? काय प्रूव्ह करायचंय तुला? बिझनेस करतोयस ना, मग एथिकली बिझनेस कर. दिस इज नॉट द वे. हा आवाज ओळखीचा का वाटतो? दिस इज डिस्गस्टिंग. कोण बोलताय? मला यशवर्धन चौधरीशी बोलायचं. का गो, माझा फोन बघितला कुठे? अरे बराच वेळ रिंग होत होता म्हणून मी उचलला. वेतांचा आहे बहुतेक. यश, आता तरी स्वतःच्या चुकांमधून शिक प्लीज. फोटो पाहिलास का तू नेहा? हो, पाहिला.
तुला भेटायचं ना, मला बोलायचं ना माझ्याशी? आज संध्याकाळी भेट 6 वाजता. ऍड्रेस कळवते. ओके. समीर सरांचा फोन. हॅलो. हॅलो शेफाली, पार्सल मिळालं का? हा सर, हे काय हातातच आहे. कोणाचं आहे सर? ताईंचं आहे का? ग्रेट. ते पार्सल तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये स्वेटर आहे. स्वेटर? तुम्ही ते किचकट विणकाम करून दमला असाल ना, म्हणून हे स्वेटर. दमलाय ना? हा, म्हणूनच हे स्वेटर. आता हे ताईला दाखवा आणि त्याला इम्प्रेस करा. नाही नाही सर, हे चिटिंग आहे, मला नाही जमणार. एक मिनिट. मग तुम्हाला ते किचकट काम जमणार आहे का? सर पण मला चिटिंग करणंही नाही जमणार. सर प्लीज सर, तुम्ही हे स्वेटर परत करा. अहो पण शेफाली, ते सर प्लीज सर, मला नाही जमणार. तुम्ही हे स्वेटर परत करा. झालं का ग? ताई, सर ताई येत आहेत, मी नंतर बोलते. बाय. ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट. बाय. काय घेशील तू? कॉफी? एक्सक्यूज मी, 1 ब्लॅक कॉफी आणि मला काही नकोय. 1 ब्लॅक कॉफी फॉर नाउ. ओके सर. हा काय प्रकार आहे? यशवर्धन चौधरी साला भोला फेस आणि तेज दिमाग, આ તો ડેડલી કોમ્બિનેશન છે. आपल्या लग्नातला फोटो आहे नेहा, तुला आठवतंय? लग्नातला फोटो? आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलताय तुम्ही मिस्टर यशवर्धन चौधरी? सॉरी, मिस्टर मॅड. तुम्हाला काय वाटतं, हे सगळे असे मॉर फोटो दाखवून तुम्ही मला ब्लॅकमेल करा? मी जयंतीलाल मेहताची मुलगी आहे आणि जर मी ठरवलं ना तर तुमच्यासारख्या रोड रोमिओला 2 मिनिटात जेलमध्ये पाठवू शकते. काय बोलतायत हे लोक? तो फोटो माझ्या हाताला लागला पाहिजे बस. नेहा काय बोलतेस तू? मी अनुष्का आहे, नेहा नाही. ओके. हे बघ, मॉर्फ केलेला फोटो नाही, लग्नातला फोटो आहे नेहा. मी यश, तू नेहा आहेस. तू बायको आहेस माझी नेहा. मी अनुष्का मेहता आहे. हा फोटो खोटा आहे आणि तुम्ही असे खोटे फोटो दाखवून मला. खोटा फोटो नाहीये नेहा, हा खरा फोटो आहे आपल्या लग्नातला. प्लीज. ही काय भानगड आहे? हा एवढा इमोशनल होऊन सांगतोय म्हणजे हा फोटो खरंच ओरिजिनल तर नाही? नेहा तू शांतपणे बस, मी समजव तुला. तू इनफ इज इनफ. मी ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बोलताय? नाही. How dare you touch? Shut up! चौधरींची अवस्था एवढी वाईट झाली नाहीये की बिझनेस करण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतरतील. आणि काय वाटलं का तुला?
काय वाटलं तुला मी कुठला तरी सडक छाप रोड रोमिओ आहे? यशवर्धन चौधरी आहे मी, यशवर्धन चौधरी. मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोय, and you're creating a scene here. काय म्हणालेस? मी फोटो मॉर्फ केलाय मी फोटो. काय गरज आहे मला? काय गरज आहे मला? सांग ना. आणि तो फोटो खोटा आहे ना? हे काय? हे काय? हे काय? हे काय सांग? त्यातला प्रत्येक फोटो ओरडून ओरडून सांगतोय की तो खरा आहे. बघ ही आपली एंगेजमेंट, आपला हळदीचा कार्यक्रम, आवर फर्स्ट नाईट. हे जेव्हा तू पहिल्यांदा दिवाळीत आमच्या घरी आली होतीस, हे जेव्हा तू गुढीपाडव्याला पहिल्यांदा नववारी साडी नेसली होतीस, हे जेव्हा तू पावसात मनसोक्त भिजली होतीस, जेव्हा आपण होळी एकत्र साजरी केली होती, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे सगळं. We've shared these moments together, नेहा. आणि यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद आहे, प्रेम आहे, आयुष्य आहे. आणि हे मी कधीही विसरू शकत नाही. या जन्मात तर नाहीच नाही. आणि तू म्हणतेस की हे सगळं खोटं आहे, मी मॉर्फ केलंय. शेम ऑन यू. एक वेळ माणूस खोटं बोलू शकतो, पण त्याचे डोळे नाही. एकदा जर का तू माझ्या डोळ्यात नीट बघितलं असतंस ना, तुला कळलं असतं की I mean every damn word that I'm saying. I'm really sorry. मला तुला असं हर्ट करायचं नव्हतं, पण यातला प्रत्येक फोटो तितकाच खरा आहे जितकी माझी नेहा. तर याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. बट एनिवेज, आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू. आय विल नॉट ट्राय टू कन्व्हिन्स यू. कारण खरेपणा स्वतःची बाजू मांडू शकतो. त्याला कोणाची गरज भासत नाही. लाईक आय सेड, जशी माझी नेहा खरी आहे तसेच हे फोटो पण. So whether you believe it or not. झोपले का सगळे? मग तू का असं वटवागळ्यासारखा जागा आहेस? वटवागळ्यासारखा? रितेश, ते मी चुकून वटवागुळ म्हणाले. प्लीज माझं तोंड नका चिटकवू रितेश. प्लीज 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 प्लीज. सॉरी, मी परत नाही म्हणणार. सॉरी रितेश. रितेश रितेश नाही. सॉरी रितेश. चुप. आता चुप नाही ना राहील तर खरंच चुपतो मी. चुप. माझं तोंड नाही चिकटवते, मग काय चिकटवते बघू बघू. रितेश, ये जिक्सा पजल छे ने, હું જાણું છું. एक पीस मिसिंग राहिला. तिकडेच कुठेतरी पडला असणार.
જિગ્સા પઝલ નથી, એ તો યશવર્ધન છે. તું કશાला आणलं हे? ते काकाजीने पाहिलं तर. चूप ने, हे साधा फोटो नाही, आपल्या अमिरीनी चाबीचे. माने हा, ही पेजचा तुकडा मिसिंग आहे ने, इथे अनुबेनचा चेहरा होता. पण ठीक आहे, तुकडा मिळाला नसला म्हणून काय झालं? स्टुडिओ मध्ये जाऊन हा फोटो खरा आहे का खोटा हे तपासायला एवढा बास आहे. सर, कॉफी. ठेवा. काय झालं? काय झालं? आई ओके? हो हो. ठेवा ठेवा, ते खाली ठेवा प्लीज. साडी नेहाची आहे ना? हो सर. कोणाला विचारून नेसला तुम्ही साडी? हाऊ डेअर यू! कोणाला विचारून नेसला तुम्ही साडी? नेहाच्या वस्तूला हातच घालावला तुम्ही. कोणी सांगितलं होतं हे? काय झालंय? तिला ही साडी कोणी नेसायला सांगितली? हाऊ डेअर शी! आणि दुसऱ्यांच्या वस्तूंना न विचारता हात लावायचा नाही, एवढे बेसिक मॅनर्स नाहीत का तुम्हाला? यश, ऐक ना, यात हिची काही चूक नाहीये. हिला ही साडी मी नेसायला दिली होती. तू? हो. ऐक ऐक, प्लीज रागवू नकोस. काय झालं ते सांगते. काय झालं, पिकूचूच्या हातून चुकून हॉट चॉकलेट हिच्या सगळ्या कपड्यांवर पडलं. हिच्याकडे एक्स्ट्रा ड्रेस नव्हता आणि मग मला इमर्जन्सीमध्ये नेहाची ही साडी दिसली, म्हणून मग मी तिला ही साडी नेसायला दिली. मिस्टर चौधरी, आमच्या जमिनीचा वापर एका चांगल्या सोशल क्लॉथ साठी वापरला जातोय हे आमच्यासाठी भाग्य आहे. आमच्याकडून हे डील फिक्स आहे. तर मग कधी येते आमची जमीन बघायला? आम्ही येऊ लवकरात लवकर. समीर कळवेल तुम्हाला. ओके, थँक्यू. मी कळवतो तुम्हाला. 5 मिनिटं फक्त बाहेर थांबा. यस शुअर. वा यश, तुला खरं सांगू, हे जमिनीचं डील होतं याच्याही पेक्षा जास्त आनंद मला कसलाय. तू आता मूव्ह ऑन होतोयस. त्या अनुष्काच्या विचारातून तू त्या सगळ्यातून बाहेर पडतोयस याचा मला जास्त आनंद आहे. ग्रेट. जोपर्यंत नेहाच्या नावाचे हॉस्पिटल पूर्ण होत नाही ना सांगू, तोपर्यंत मला नाही वाटत मी मूव्ह ऑन होऊ शकेन. आणि जागेचं म्हणशील तर अडून राहण्यापेक्षा हे प्रोजेक्ट करणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, मी त्यांना 1-2 मिनिटात भेटून येतो. ओके समीर, ताईला भेटायला जाऊया का रे आज?
ती आल्यापासून बरेच दिवस झाले आणि मी तिला भेटलोच नाहीये. अरे काय बोलतोयस काय तू? माझ्या मनातलं बोललास तू. अरे यार मी वाट पाहतोय केव्हाच तुला आणि तिला भेटवायची. तू खरंच येशील का? ग्रेट. मी 5 मिनिटात फक्त बाहेर जाऊन आलो. ओके, आलोच. ही आयडिया काकांना सांगितली, फक्त काकांचं शॉर्ट सर्किटच. हे ठाकूरजी, पण हे सगळं वाईट झालं नाही, यात तुझं नुकसान झालं नाही. किंजू, माझं नुकसान कसं होईल? आता पुढे जाऊन समजा मेहताचं आणि चौधरीचं टाइप झालं, त्याच्यामध्ये यशवर्धनने काहीतरी डिसिजन घेतला आणि तो काकांना पटला नाही. अनुबेन साइड कोणाची घेणार? हा, कोणाची घेणार? झालं झालं, अनुबेनचं सँडविच झालं. मग काकांना जवळचा कोण? रितेश. झालं, 2 बिल्लीच्या झगड्यामध्ये हा माकड मक्खन खाणार. यस. सब समजो, तू माकड छे. मी हजबंड आहे तुझा, तुझ्या हजबंडला तू माकड म्हणते? रितेश मेहताला तू माकड म्हणते? सॉरी. रितेश मेहताला ओळखत नाही तू, किंजू अजून ओळखत नाही. आता बघ, आता दिवस असे बदलतील ना. आता बस त्या फोटो मागचा ट्रूथ एकदा बाहेर येऊ दे. बस तो फोटो फोटो हा फोटो, फक्त यातला फोटो एकदा तपासून. फोटो फोटो कुठे? फोटो कुठे? फोटो मी आईच ठेवला. फोटो फोटो कुठे? अरे यावनी किंजू, फोटो कुठे? तो रितेश, calm down. Deep breathe, deep breathe, deep breathe, रितेश. फोटो कुठे आहे? सरप्राईज, मी फोटोला इस्त्री केली. तू तू अरे तो खूप चुरगळला होता ना फोटो, मग तो तपासायला द्यायचा, मग नीट नको का? काय वाट लावलीस? तो वाट लावलीस सगळ्याची. मी तर चुप चुप चुप. अरे यार काय बेअक्कल यार, आपल्याला त्यातलं कळत नाही, त्याच्यामध्ये काय पण करायला जायचं नाही. कळत नाही तुला, अक्कल नाही. चुप. मी तुला हेल्प करत होते. तुला नाही आवडलं तर ठीक आहे, मी आता कधीच तुझी हेल्प नाही करणार. मी चालले इथून. नको करू मदत. आता मला बस एकच मदत कर, म्हणजे कोणती पण मदत करू नको. अनुबे, एक विचारू काय? बोल ना. नाही, तू ते यशवर्धनला भेटायला गेली ना, तेव्हा ते फेक फोटोचा विचारला काय? नाही म्हणजे तू विचारला असणार ना. काय बोलला तो? नाही, काहीतरी बोलला असेल. नाही तर तू असं मेहता चौधरी टायप पर्यंत येणारच नाही ने. तो डिसिजन घेणारच नाही ना तू. रितेश भाई, ऍक्च्युली त्या फोटो बद्दल नाही, या नसत्या वेळी ना कोण कोण. हा काका. हा हा आता साईटवर. अरे काका, मी कारकडे चालेल पण लागला. हा
आलो वांच. हा जल्दी एकदम जल्दी. ते काकाचा फोन आहे ते साईडवर बोलवलंय लगेच. चल. हा पण त्याच्यावर बोलूया आपण. मी फक्त वेगळी गुड न्यूज एक्सपेक्ट करत होतो. आय नो, आय कॅन गेस. पण मिस्टर यशवर्धन चौधरी, मी तुमची बायको नाहीये. मी नेहा चौधरी नाहीये. मी अनुष्का मेहता आहे. आम्ही फक्त सारख्या दिसतो, पण आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. आणि जर तुम्हाला हे मान्य असेल तरच आपण ही डील करूया.